या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या वतीने आपण गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक दिलासा देण्याचा शासन प्रयत्न करतो। एकीकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक पेशंटपर्यंत निधी देण्यासाठी पत्र घेऊन मुख्यमंत्री महोदयांचा शेरा घेण्यासाठी आपण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असताना 2024 पासून तर 2026 पर्यंत ह्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बावनकुळे साहेब 16,000 केसेस अशा निदर्शनास आल्या की ज्याच्यामध्ये एकाच मोबाईल नंबर मधनं त्या पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। मग 2 वर्षापर्यंत या केसेस आपल्या एजन्सीला लक्षात आल्या नाही का? खऱ्या अर्थाने मी आरोग्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करेल की त्यांनी सुमोटो याच्यामध्ये चौकशीचे आदेश दिले। या 16,000 केसेसची चौकशी करत असताना एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 9,500 केसेस अशा संशयित आढळल्या गेल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या 9,500 संशयित केसेसपैकी तब्बल 8,500 केसेस केवळ 5 हॉस्पिटलमध्ये आढळल्या गेल्या आणि याची एप्रिल पासून चौकशी करत असताना अचानकपणे एप्रिल पासून आजपर्यंत त्याचा अहवाल प्राप्त न होणे याचे आपले सीओ ज्या दिवशी नाशिकमध्ये ह्या चौकशीसाठी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे पोर्टलच बंद पडलं। आपल्या या जन आरोग्य योजनेच्या ऑफिसमधनं सांगण्यात येतं की याचा सर्व डेटा आम्हाला मिळत नाहीये। म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला असताना आज शासनाकडनं हे सांगण्यात येतं की आम्हाला याची माहितीच मिळत नाहीये। माझे 4-5 याच्यासाठी स्पेसिफिक प्रश्न आहेत आपल्या आरोग्यमंत्री महोदयांना की 4 महिन्यापासून एप्रिल पासून चौकशी चालू असताना याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे? आपण उत्तरामध्ये दिलं की ह्या 5 हॉस्पिटलचे आपण परवाने रद्द केलेले आहेत, त्याचं अफिलिएशन रद्द केलंय, पण त्यांच्या नावं त्यांच्यावर FIR झालेली आहे। पण हा इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये जायला पाहिजे कारण हा इकॉनॉमिक गुन्हा आहे। तर इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये पण आपण गुन्हा रजिस्टर करणार आहोत का? हे 1-2 आरोग्य मित्रांनी केलेले आहेत आज आणि आपण ह्या संबंधित डेटा जो डिलीट करण्यात आलेला आहे आपला IT सेल आपली CEO हे यांच्यावर आपण चौकशा करणार आहात का? आणि याच्यावर तात्काळ आपण या सर्व संबंधित यंत्रणा